हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. तर आज बुधवार आहे, तर छान आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे बघू शकता मी आज फ्रीज क्लीन करायला काढलेले. माझे स्वयंपाक वगैरे जेवणं सगळ्यांचे झालेले होते आमचे. छान घरातलं सगळं क्लिनिंग होऊन गेलेली होती. फरची वगैरे सगळं पुसून घेतलेलं होतं मी छान. त्यानंतर दुपारचं म्हटलं झोपण्यापेक्षा आजचा दिवस टाकून द्यावा. तर त्यामुळे मी आज मोक्षूला आईंजवळ थोडा वेळ दिलं. त्यांना म्हटलं थोडा वेळ राहू दे याला. मग मी फ्रीज क्लीन करून घेणार होते. तर तिथे बघू शकता तुम्ही मी छान फ्रीज क्लीन करून घेत होते. आधी मी जास्त फ्रीज काही घाण झालेलं नव्हतं माझं इथे. तर मी ते आधी छान शॅम्पूचं पाणी केलं. त्याच्यामध्ये छान बेकिंग सोडा आणि मीठ थोडं ॲड केलेलं होतं. तर मी ते टाकून दिलं आणि त्याच्याने छान आधी म्हटलं पुसून घ्यायचं होतं. तर आतून पुसून झालेलं होतं, बाहेरून पुसून घेतलेलं होतं. स्प्रे वगैरे टाकून मी आधी छान बाहेरून क्लीन करून घेतलेलं होतं. त्यानंतर म्हटलं आता मागून थोडं क्लीनिंग करू. तर इथे हा जो बॉक्स दिसतोय त्याच्यामध्ये मी फ्रीज रात्रीच बंद करून ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये सगळं ते पाणी वगैरे जे असतं फ्रीजमधलं सगळं बर्फ वितळून जातं. त्याच्यामध्ये ते पूर्ण पाणी त्याच्यामध्ये येऊन जातं. तर त्यामुळे मी त्याच्याने नट वगैरे छान त्याचे खोलून घेते आणि त्यानंतर मी त्याच्यातलं पाणी पण फेकून देते. धुवून घेतलं. तर इथे बघू शकता मधून छान क्लिनिंग करून झालेली ती. जास्त काही खराब झालेलं नव्हतं यावेळेस माझं फ्रीज, कारण मी आत्ताच मागे केलेलं होतं. मी जेव्हा पण बाजारात जाते त्याआधी फ्रीज क्लीन करून घेते. नंतरच मी बाजार वगैरे करून आल्यावरच मी छान भाजीपाला वगैरे ठेवत असते. तर ह्या मॅट जे दिसत आहेत कवर, फ्रीज कवर, मी हे ऑनलाईन घेतलेले. एक खूप छान निघाले, क्वालिटी खूप मस्त होती याची. तर इथे बाकीचे बेकिंग सोडा वगैरे जे मला लागतं नेहमी रेग्युलर, तर मी ते सगळं इथे ठेवून देते. इथे ऑरेंज वगैरे किंवा टिक्का मसाला सगळं त्याच्यामध्ये ठेवते. तूप, प्रोटीन शेक वगैरे ते सगळं तिथं ठेवत असते मी. नेल पेंटचे बॉटल पण फ्रीजमध्येच ठेवते. माझे 2 वर्षापासून नेल पेंट तसेच छान आहेत. अजून एक पण सुकलेली नाही आहे. तर मी खूप छान स्टोअर करून ठेवते. तर बघा हे डबा वगैरे छान क्लीन करून घेतलेले. तिथे नट वगैरे असतात ते मी छान स्क्रूड्रायव्हरने काढून घेतलेले. ते बघा एवढं पाणी पण नव्हतं. नेल पेंट वगैरे पण ठेवून देते मी छान. मला खूप आवडतात नेल पेंट. तर इथे मी 2 वर्षापासून माझ्या जेवढ्या पण नेल पेंट होत्या तेवढ्या मी तिथे ठेवलेले होते. आणि त्यापैकी जास्त नाही आहेत, पण माझ्या जे आहेत त्या खराब पण नाही झालेल्या आहे. तर इथे बघा मोक्षूचे औषध वगैरे काही बासुंदी पावडर वगैरे जे असते मसाला, तो पण मी तिथेच ठेवून देते. त्यानंतर आज बाजार करून यायचं आहे, त्यामुळे म्हणून मी आधी फ्रीज क्लीन करून घेतलेले आहे. तर इथे बघा मोक्षूचे औषधं वगैरे पण ठेवून दिले. तर हा ब्लॉग कालच येणार होता, पण आमच्या इथे नेटवर्क प्रॉब्लेम खूप असतं, डिलेच असतात. म्हणजे ते हप्त्यातून 2 वार, म्हणजे शनिवार रविवार किंवा मध्येच कुठले पण 2 वार असे असतात तिथे, तेव्हा नेटवर्क नसतं आमच्या इथे. तर ते 2 वार आजचे होते, गुरुवार आणि बुधवार, हे 2 वार होते. तर आज गुरुवारचा पण ब्लॉग मला टाकता नाही आला आणि मी शूट पण नाही केला, कारण नेटच नव्हतं. रेंज प्रॉब्लेम असल्यामुळे तर शूट करण्याची पण इच्छा झाली नाही. तर इथे बघा मी मोक्षचं प्रीमिक्स पण ठेवून देते. मी त्याच्यामध्ये सगळ्या मिक्स डाळांपासून बनवलेले भाजून वगैरे छान बनवून घेतलेले आहे. ते पण मी तिथेच ठेवलेले. तर इथे बघा या मॅट पण क्लीन करून घेते. तर इथे मध्ये जे होल आहे त्याच्यामध्ये खूप घाण असते, ते पण मी साफ करून घेते, म्हणजे जेणेकरून तिथे जास्त घाण नाही होणार. तर ते बघा ते पण साफ करून घेतलं मी. आता उन्हाळ्याचं थंड पाणी पण खूप लागतं, तर या बॉटल वगैरे पण छान भरून मी तिथे ठेवून देते फ्रीजमध्येच. आणि मला तर प्लास्टिकच्या बॉटलमधलं पाणी प्यायलाच नाही आवडत, तर मी ते छान स्टीलच्या पातेल्यामध्ये वगैरे किंवा असं पातेल्यातच ठेवत असते. मला प्लास्टिकच्या वस्तू जास्त आवडत नाही. तर हे बघा मी हे छान जे प्लास्टिकचे जे बॉक्स घेतलेले छान बाजारातून घेतलेले, त्याच्यामध्ये मी छान कोथिंबीर वगैरे ठेवण्यासाठी मी घेतलेलं होतं. कोणी पण आलं ना आमच्या घरी त्यांना खूप आवडतात ते बॉक्स दोघं. मी दोघांचा सेट घेतलेला होता, खूप भारी वाटतात ते. तर इथे बघा मी सगळे एक एक करून मी ठेवून देणार होते. दूध वगैरे सगळं जे लागतं आपल्याला रेग्युलर ते सगळं ठेवून देणार होते. आईस बनवण्यासाठी ते आईस क्यूब पण भरून ठेवून दिलेले. आणि ते चिंच मला खूप आवडतं, चिंच, आणि ते मी घरात राहून ते कायम फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. जास्त मला खूप आवडतात, कैरी चिंच खूप आवडतात, त्यामुळे मी स्टोअर करून ठेवत असते. तर हे सगळं व्यवस्थित सेट करून ठेवून दिलेलं आहे. आता फक्त बाजारात जायचं बाकी होतं, पण त्याआधी मला आत्ता आहे वेळ, तर म्हणून मी कपाट पण क्लीन करून घेणार होते. तरी गवती चहा वगैरे पण ठेवून देते मी इथे. आणि बाकीचे जे 2 बॉक्स राहिलेले होते
ते धुण्याचे बाकी धुवायसाठी काढलेले होते ते धुवून घेईल. मिक्सर वगैरे पण पुसून घेतलं मी छान. तर बघा माझं फ्रीज किती छान क्लीन करून घेतलेलं आहे मी, नव्यासारखं दिसतं डायरेक्ट. पण त्याआधी मोक्षू झोपत होता, मोक्षू खूप रडत होता माझा. त्याआधी त्याला झोपवून देते, मग मी कपाट पण क्लीन करून घेणार आहे. हे सगळे आमचे रेग्युलर यूज करायचे कपडे आहेत, म्हणजेच मोक्षूच्या पप्पांचे आणि माझे कपडे. आम्ही एकाच याच्यामध्ये रेग्युलर यूज करायचे कपडे ठेवत असतो. तर त्यांचे आधी शर्ट वगैरे सगळे फोल्ड करून एका साईडला सगळे कपड्यांची घडी घालून ठेवणार आहे. त्यानंतर सगळे एकदाच रचून देईल मी कपाटात. खात्यात माझे आणि मोक्षूच्या पप्पांचे कपडे असतात, दुसऱ्या खात्यात आईंच्या साड्या असतात नव्या कुठे जाण्या येण्यासाठी, आणि इथे बाकीचे कपडे माझे. ते बघा मी हे सगळे ऑनलाईन ड्रेस घेतलेले बाकीचे. आता दिवाळीला हा ड्रेस घेतला होता, त्याचे खूप छान, मी खूप वेळा व्हिडिओमध्ये घातलेले, त्याची क्वालिटी खूप मस्त निघाली. आणि हे बाकीचे मोक्षूच्या पप्पांचे कपडे त्यांचे कपडे माझे कपडे मी एकाच ठिकाणी ठेवते. रोज रेग्युलर यूज करायचे कपडे आम्ही कपाटात ते एका कप्प्यामध्ये ठेवत असतो. दुसऱ्या कप्प्यात आईंच्या साड्या असतात, तिसऱ्या कप्प्यामध्ये आमचे गावाला गेलो की कोणाच्या घरी पहिल्यांदा जातो म्हणून कोणी साडी वगैरे देतं ना, तर त्या नव्या साड्या असतात ना, त्या साड्या मी एका कप्प्यात ठेवत असते. आणि दुसरीकडे दुसऱ्या कप्प्यात पूर्ण माझ्या साड्या असतात. तर माझ्याजवळ जसं साड्या नाही आहेत, मी ज्या आलेल्या आहेत त्याच आहेत. आणि तुम्हाला जर माझं साडी कलेक्शन बघायचं असेल तर नक्की मला मेसेज करा, की तो पण व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तुमच्यासाठी. माझ्याजवळ जास्त साड्या नाही, पण ज्या आहेत त्या खूप छान छान साड्या आहेत. तर इथे बघा मी त्या माझे बाकीचे नाईट गाऊन वगैरे सगळं फोल्ड करून ठेवून दिलेले आहे. ह्या साड्या आहेत माझ्या, मी पशुपतीचे उपवास वगैरे केले तर तेव्हा मी ही व्हाईट साडी घेतली होती. तर ह्या आईच्या साड्या आहेत, आईंच्या साड्या पण ते घड्या करून व्यवस्थित ठेवून देणार आहे. त्यांच्या कपड्यांमध्ये पण माझेच कपडे. हे ज्या नव्या साड्या आलेल्या असतात त्या साड्या आहेत, त्या कोणाला देण्यासाठी कामात येतील म्हणून त्यांना पण छान घडी करून ठेवून देईल मी आता. आईंजवळ साड्या पण खूप छान छान आहे बघा, आईंच्या साड्या किती छान छान, कलर पण खूप मस्त आहे. मला एक साडी कलेक्शनचा व्हिडिओ टाकायला खूप आवडेल, तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की यस म्हणून टाईप करा. ही पण साडी खूप छान आहे त्यांची, मला खूप आवडते ही पण, कलर खूप मस्त आहे हिचा. इथे बघा मोक्षू कसा झोपलेला आहे, कपड्यांचा राजा दिसतोय तो. आजूबाजूला सगळे कपडे त्याच्यात. वापरणार नाही आहेत ते कपडे, मी फोल्ड करून एक पोटली बांधून ठेवून देणार आहे वरती. तर हे बघा हा जो ड्रेस दिसला होता तो मी ऑनलाईन घेतलेला आहे. त्यानंतर हा पण एक वन पीस सारखा आहे, नाईट गाऊन मी यूज करायची त्यापेक्षा म्हणून हा कुठे बाहेर येण्या जाण्यासाठी छान तो घेतलेला होता. म्हणजे ड्रेस कसा कम्फर्टेबल असतो पटकन कुठे जाण्यासाठी, म्हणून तो एक ड्रेस घेतला होता. तो पण खूप छान होता, त्याला बेल्ट होता एक. तो खूप वेळा वापरून झालेला आहे तो माझा.
तर इथलं बाकीचं सगळं जे न वापरत्या वस्तू ते पण काढून घेते. हे बघा, हे तोरणं वगैरे पण माझ्याकडे लोकरचे खूप छान छान बनवलेले. मोक्षूच्या आत्याच्या मुलीने बनवलेले, म्हणजे माझ्या भाचीने बनवून पाठवलेले आम्हाला. तर त्याच्यामध्ये खूप खूप सुंदर सुंदर लोकरमध्ये वस्तू बनवलेले आहे. आरसा बनवून दिलेला आहे, गणपती आहे. तुम्हाला जर बघायचं असेल नक्की DM करा, मी तो पण व्हिडिओ नक्की बनवेल तुमच्यासाठी. तर बघा, या ज्या नव्या साड्या आहेत, ह्या ज्या कोणाला देण्यासाठी कामात येतील मला, म्हणून त्या पण मी व्यवस्थित फोल्ड करून ठेवून देते. या सगळ्या नव्या साड्या आहेत. आणि वरती जो कप्पा दिसतोय साडींचा भरलेला, तो सगळं माझ्या साड्या आहेत. त्याच्यामध्ये माझ्या पर्स वगैरे सगळं व्यवस्थित घड्या करून ठेवून देईल. पर्स पण असं छान फोल्ड करून खाली ठेवून देईल व्यवस्थित कुठे. आणि हे बाकीचे माझे ड्रेस पण आहेत. ड्रेस पण खूप कमी आहेत, पण चांगलेच आहेत माझ्याजवळ. वन पीस वगैरे मला जास्त कपडे वगैरे घ्यायला आवडत नाही. जे आहेत तेवढ्यातच मी म्हणजे यूज करते, लागतील तेव्हाच घेते मी. बघा, हा वन पीस आहे, खूप सुंदर आहे. माझ्या दीदीने घेतलेला होता माझ्यासाठी. हा पण माझ्या बहिणीनेच घेतलेला आहे मला. हे त्या मेहंदी कलरच्या ड्रेसवरची ओढणी वगैरे आहे. तर माझ्या साड्या वगैरे मी काही रचणार नाही, कारण मी आधी मागे रचून घेतलेल्या होत्या. जर व्हिडिओ बनवायचा असेल तर मग मी नक्की साड्या पण तुम्हाला फोल्ड करून तिथे ठेवून दाखवेल. आणि व्हिडिओ पण साड्या पण छान छान कशा आहेत त्या पण दाखवणार आहे. तर नक्की DM करा, प्लीज विसरू नका, कारण तुम्ही बघणार असाल तरच मी व्हिडिओ बनवणार आहे. तरी बघा, इथे पुसून गेले छान. कपाट पण आणि फ्रीज पण पुसून घेतलेले आहे, त्याच्याने शाईन जात नाही. त्यामुळे खूप जण कॉलिन यूज करत असतात. खूप महिला तेच जास्त यूज करत असतात. त्याचा रिझल्ट खूप छान आहे. तर इथे मी तुम्हाला ऑनलाईन वस्तू खूप दाखवल्या आहे. तर आता इथे पुढे साखळ्या दाखवणार आहे. त्या पण मी ऑनलाईन मिशोवरून घेतलेल्या आहे. त्याची शाईन इतकी छान आहे, गोल्डन कलरमध्ये. त्याचा कलर अजिबात गेलेला नाही आहे, खूप छान आहे. आणि मी यूज पण तसे करते. आपल्या काही वस्तू अशा असतात, घेतलं कितीही स्वस्त असो महाग असो, पण काही आपल्यावर पण असतात वापरायचं कसं असतं. तर इथे मी हे कपाट माझं 2 वर्ष होत आलं. त्याला मी तसं सारखं पुसत असते. महिन्यातून 2-3 वेळा क्लीन करून घेतेच मी. मग ते कितीही साड्या वगैरे व्यवस्थित असल्या किंवा नसल्या तरी मी ते व्यवस्थित रचून घेते. आणि ते कपाटात सगळ्यात जास्त करून माझेच कपडे, साड्या पण खूप आहे. मी साड्या जास्त घालत नाही, ड्रेसेस वेअर करते. फक्त असं कुठे जायचं राहिलं तर मग मी साड्या वगैरे घालत असते. आणि आज तर मी गाऊनवरच आहे, कारण मला पटकन आवरून घ्यायचं होतं. साडी घातली का जास्त काम नाही उमजत महिलांना, त्यामुळे जास्त करून ड्रेस किंवा गाऊनवरच काम पटकन होऊन जातं आपले. त्यामुळे साधं सिंपल मला हेच आवडलं. मोक्षूचे पप्पा मला बोलत असतात सारखं की तू ब्लॉग बनवते तर छान साडी वगैरे घालून घ्यायचा, पण साडीवर जेवढं पाहिजे तेवढं काम आपल्याला जमत नाही. असं गाऊन किंवा ड्रेसमध्ये पटकन काम होऊन जातं आपलं. तर इथे बघा, मी छान एक साईड रचून घेतलेली आहे. आईंच्या साड्या वगैरे पण छान लावून देणार आहे तिकडे. आता इकडे जे कपडे ठेवते ते सगळे माझ्या साड्यावरती. आणि आता या आईंच्या साड्या आहे. आईंच्या साड्या सगळ्या एका बॅगमध्ये पॅक करून ठेवून दिलेले आहे, जेणेकरून ते तिथे तशाच राहावं. त्याच्या उंदीर वगैरे असले किंवा नसले तरी काही फरक पडत नाही. तर त्या बॉक्समध्ये मी मोक्षूच्या आतूनसाठी साडी घेऊन ठेवलेली आहे. आता ते जे बड्डेला येणार आहे त्यांच्यासाठी आम्ही आधी साडी घेऊन ठेवलेली आहे. तर हे बघा, इथे काही पीस वगैरे असतात ना साडीमधले किंवा आलेले, तर मी ह्या पिशवीमध्ये सगळे पीस ठेवलेले आहेत, ब्लाऊज पीस. तर बघा, हे पण इकडे एका साईडला ठेवून देते. कोणी आलं तर इकडे गावाकडची पद्धत असते, कोणी महिला आले का त्यांना आधी घरी जाण्याच्या आधी हळदी कुंकू किंवा ओटी भरून देतात. तर आमच्या इकडे अशीच पद्धत आहे. तर मी ते सगळे पीस वगैरे वरतीच ठेवते, म्हणजे कोणी आलं तर पटकन देता येतं. तर इथे हे कॅरी बॅग वगैरे सगळ्या घड्या घालून एका याच्यात ठेवून देते, जेव्हा पण आपल्याला लागेल तर पटकन सापडेल म्हणून. मोक्षूच्या पप्पांना काही कॅरी बॅग वगैरे लागत राहिले का मी इथे ठेवलं आहे तिथे ठेवलं आहे असं सांगितलं का त्यांना सापडत नाही. तसं एका बॅगमध्ये ठेवलं की त्यांना पटकन सापडून जातील, म्हणून मी अशा झिपवाल्या बॅगमध्ये ठेवते. तर इथे बघा, या गोण्या वगैरे पण लागत असतं आपल्याला सारख्या घरामध्ये. किराणा वगैरे काही आणण्यासाठी, गहू वगैरे काही आणायला लागतच असतात. तर सगळं एका याच्यात ठेवलं तर पटकन सापडून जातं आपल्याला. असं व्यवस्थित ठेवायचं असतं. आणि काही नाही, आज आवरलं ना मी 2-3 दिवसात परत घाणच होऊन जातं.
आमच्या इथे खूप पसारा करून टाकतात. एक वस्तू घ्यायला गेले का सगळे कपडे खाली पाडून टाकतात. त्यामुळे कितीही आवरलं तर प्रत्येकाचं असंच असतं. तर ही साडी मला आलेली आहे आता लग्नामध्ये. छान साडी, खूप छान आहे. मी ती आता वापरायला काढणार आहे. तर बघा ते बॉक्स वगैरे सगळं क्लीन करून दिले. याच्यामध्ये बघा माझी ओटी वगैरे भरलेली होती त्यांनी. तर ते गहू वगैरे तसेच पडून होतं खूप दिवसापासून. तर आज कपाट क्लीन केलं तर ते पण आवरून घेते. बघा साडी किती छान आहे, एकदम स्मूथ कलर असा आणि कपडा पण खूप सॉफ्ट आहे. तर इथे बघा मोक्षूच्या पप्पांचे कपडे ठेवून देते. पटापट ठेवून द्यावं लागेल. आता बाजारात जाण्याची वेळ झालेली माझी आणि मोक्षू पण उठायची वेळ झालेलीच आहे आता. तर मी जेव्हा बाजारात जाण्यासाठी निघते तेव्हा मोक्षू उठलेलाच राहतो. त्याला आईजवळ देऊनच जावं लागतं, काहीतरी खाऊ घालावंच लागतं त्याला. बघा मी हे सकाळी सांगत होती ते मी मिशोवरून घेतले. तर बघा कपाट छान माझं आवरून झालेलं होतं, क्लीन करून घेतलेलं होतं. फक्त हा बांगडींचा बॉक्स वगैरे तेवढंच राहिलेलं होतं. हे इकडे सगळं आवरून घेतलेलं होतं. माझ्या साड्या राहिलेल्या आहे इकडे. हे जे ठेवलेले फोन कवर आहे ते याचं मायक्रोमचं बनवलेलं आहे. खूप छान छान वस्तू आहे. तुम्हाला कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ बनवेल. तर इथे एवढे जुने कपडे निघालेले, ती पोटली बांधून ठेवून दिली. ते आता इथे बघा मोक्षू लगेच उठून गेलेला होता. माझी तयारी पण होऊन गेली होती बाजारात जाण्यासाठी. तर इथे बघा मी छान साडी घातलेली होती, पटकन जाऊन यायचं होतं. तर आईजवळ त्याला टाकून गेलेली होती. त्याला खायला शिरा वगैरे बनवून दिलेला होता, तो तोपर्यंत खात बसेल. तिथे माझी तयारी होऊन गेली होती. तर मी तिकडनं येऊन भाजी वगैरे घेऊन आलेली होती. बघा मी तो काही व्हिडिओ काढला नाही. त्यानंतर लगेच चहा वगैरे ठेवली. इथे सगळा भाजीपाला घेऊन आली. सगळं एका साईडला व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि इथे बघा भेळ पण आणलेली आहे. तुम्ही पण सगळेजण बाजार करून आणले का, असे बाजारातली भेळ वगैरे आणतात, मला नक्की कमेंट करून सांगा. कारण आम्ही तर मी नेहमी भेळ वगैरे आणतच असते, कारण मला खूप आवडते आणि आमच्या घरात सगळ्यांनाच भेळ वगैरे आवडते. तर मी कैरी आणि भेळ आवर्जून आणते. आणि कैरीचा सीझन राहिला तर मग खूपच कैऱ्या असतात माझ्या घरामध्ये. तर इथे बघा छान आलं वगैरे टाकून चहा बनवते. आणि आज मी गाळणी आणलेली होती नवीन, तर ती 2 in 1 होती. त्याच्यामध्ये आलं किसण्यासाठी पण होती आणि चहा गाळायचं पण होतं. तर ती दुकानदाराने इतके छान बोलून माझ्याकडून पैसे घेऊन घेतले, पण क्वालिटी एकदम बेकार होती त्याची. तर इथे मी सगळे व्यवस्थित निवडून भाजीपाला ठेवून देते आणि फ्रीजमध्ये व्यवस्थित लावून देते. तर इथे बघा मी छान फ्रीजमध्ये सगळं ठेवून दिलेलं होतं. तर कसं वाटतं आहे मी क्लीन केलेलं, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे बघा आज नॉनव्हेज बनवायचं होतं. आणि मोक्षूच्या पप्पांना व्हेज आवडतं, ते व्हेजिटेरियन आहे, त्यांना नॉनव्हेज चालत नाही. मोक्षूच्या आजीला आणि पप्पांना नॉनव्हेज चालत नाही. तर त्यांच्यासाठी इथे वांग्याची भाजी बनवत होती मी भरून. इथे त्याच्यामध्ये छान मीठ वगैरे टाकून दिलं. आणि मोक्षूच्या अंकलला, मला आणि मोक्षूच्या बाबांना नॉनव्हेज चालतं. तर आमच्या तिघांसाठी नॉनव्हेज बनवलं आणि त्यांना व्हेज बनवलं. त्यांच्यासाठी आधी स्वयंपाक बनवून दिला, त्यानंतर मी आमचा स्वयंपाक बनवायला घेतला. इथे मोक्षूसाठी पण पिवळं पाणी. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक